गुड मॉर्निंग, हॅपी संडे सगळ्यांना। आज सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आम्ही आज ना 5 वाजता सकाळी गेलो होतो। गौरांचं मॅरेथॉन होतं त्याच्यासाठी गेलो होतो। तर छान असं मॅरेथॉन पार पडलं आणि आता चाललोय आम्ही घरी। संडेचं स्पेशल म्हटलात तर संडे मॅरेथॉन। हे पहा, कोल्हापूरमधील सकाळचं वातावरण म्हणाल ना एकदम भारी वाटतं सकाळी। दुपारी ट्रॅफिकमुळे नको वाटतं, पण सकाळचं 5चं वातावरण जर तुम्ही बघितलात तरी देखील गाडीचं चालूच आहे। आपलं रात्रंदिवस हे चालूच असतं। मी आणि गौरांग आम्ही गाडीवरून चाललोय। आता जिथं आम्हाला पोहोचायचं तिथं एक 5 मिनिटातच पोहोचतोय। तर हे बघा, इथे ना जो चाललेला आहे ना ते एकदम मस्तपैकी सगळ्यांना ना बॉडी गरम करण्यासाठी वॉर्मअप चालू आहे। खूप छान टीमनं अरेंजमेंट केली होती। खूप छान प्रकारे मॅरेथॉन पार पडलं आणि ह्याच्यामध्ये ना काय होतं माहिती आहे का, मी तरी पहिल्यांदाच गौरांच्या बरोबर सगळ्यांना टी शर्ट दिले होते। गुलाबी साडी असताना एकदम मस्त वाटत होतं। आणि ह्याच्यामध्ये ना एक मुलगी जी मी आता सारखं दाखवते ना, ती मुलगी ना म्हणजे शाळेचा ग्रुप होता त्यांचा। तर ती एवढी भारी नाचत होती ना, म्हणजे जवळपास 7-8 गाणी तरी वाजवली असते। त्या प्रत्येक गाण्यावरती ती एवढं छान छान मुवमेंट करत होती, परफेक्ट। त्याच्यामुळे ना सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं ती एक झालं होतं। पुन्हा टीम होती, चांगल्या प्रकारे आयोजन केलं होतं। महाडिक साहेब आले होते, तर त्याच्यामुळे ना छान प्रकारे पार पडलं। पुन्हा थोडंसं केलं सगळ्यांनीच ना, म्हणजे बॉडी गरम करण्यासाठी वगैरे ते हे सगळीकडेच होतं मॅरेथॉनमध्ये। तर हे करणं पण गरजेचं असतं, कारण की खूप धावावं लागतं ना। अचानक बॉडी गरम झाल्यानंतर मग काही प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे थोडंसं वॉर्मअप करणं गरजेचं असतं, कुठलेही रनिंग करतावेळी किंवा ॲक्टिव्हिटीज करतावेळी वगैरे। आणि जिमला पण गेल्यानंतर आपण ना थोडंसं वॉर्मअप करून घेतात बघा। पहिला सुरुवातीला थोडंसं बेसिक ना, म्हणजे सिंपल स्टेप असतात ना ते करून घेतात। तर अशा पद्धतीनं सगळं झालं। खूप क्राऊड होता, खूप गर्दी होती। माझ्या तरी म्हणजे मी पहिल्यांदाच गौरांच्या बरोबर गेले होते मॅरेथॉन बघण्यासाठी आणि मला जास्त एक्साइटमेंट होती ती म्हणजे माझ्या लेकाची, गौरांगची। कारण की मला मेडल वगैरे हे सगळं ना पाहिजे होतं, असं मनातून सारखं असं वाटतच होतं। तर त्याच्यामुळे मी खास करून गौरांगसाठी गेले होते। सकाळी 5 वाजता आम्ही दोघंजणच गेलो। तसं भक्तीला पण यायचं होतं, पण भक्तीची ना तब्येत थोडीशी डाऊन झाल्यामुळे तिला काय मी घेऊन गेले नाही आणि तिला मी ॲक्च्युली सांगितलंच नाही की आम्ही चाललो आहे म्हणून। सकाळी गपचूप सगळं आवरून आम्ही दोघंजण निघालो। तर आता फायनली फुगे सोडले म्हणजे आपलं फायनल मॅरेथॉन चालू झालेलं आहे। मॅरेथॉन 10 मिनिटांनं संपलं, कारण की इथून काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ तेव्हा काय करता आलाच नाही। छानपैकी गौरांग माझा बघा, माझ्या लेकाला दृष्टिकोनाची तरी लागेल, तर इकडे ना घेऊन वगैरे आला। आणि येता वेळी ना आम्ही थोडंसं बागेमध्ये थांबलो होतो फोटो वगैरे काढायला, तिथलं हे सीन आहे। तर कॉंग्रॅच्युलेशन गौरांग, अमोल चव्हाण, थँक्यू सो मच।